शहराच्या मध्यवर्ती भागातील सम्राट चौक परिसरात वसलेल्या बागले वस्ती, जिथे जवळपास 10,000 दलित बांधवांचे कुटुंब वास्तव्यास आहे, या वस्तीच्या हक्काच्या रस्त्यांवर आता पुन्हा एकदा टाच येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेजारील सुमतीबाई शाह श्राविका संस्था संचलित श्राविका शिक्षण संस्थेने महापालिकेच्या मालकीचे 3 रस्ते कायमस्वरूपी बंद करण्याचा प्रस्ताव सादर केला असून याबाबतची अधिकृत नोटीस महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार संस्थेने आजपासून 30 वर्षांपूर्वीच महापालिकेच्या मालकीचे 2 सुसज्ज सार्वजनिक रस्ते बंद करून आपल्या शैक्षणिक संकुलाच्या ताब्यात घेतले होते. इतकेच नव्हे तर बागले वस्तीच्या सीमारेषेवर तब्बल 9 फूट उंचीची अनधिकृत भिंत उभारून वस्तीतील रहिवाशांना थेट सम्राट चौकात जाणारा मुख्य रस्ता बंद करण्यात आला. आता या परिसरातील जवळपास 5 रस्ते बंद करून रस्त्याची जमीन आणि महापालिकेच्या मालकीची सुमारे 5 एकर जमीन बिनबोभाटपणे बळकावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे. गेल्या आठवड्यामध्ये महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या वतीने श्री नीलकंठ नगर मेंटेनन्स अँड बेटरमेंट सर्व्हिस कोऑपरेटिव्ह सोसायटी सम्राट चौक या सोसायटीच्या रोडच्या संदर्भात एक जाहीर पत्रक डिजिटल लावण्यात आलं आणि लावण्यात आल्यानंतर ते आम्ही 3 रोड जातात, त्या तिन्ही रोडला हा आदेश डकवण्यात आला आणि त्या आदेशमध्ये आयुक्तांनी सांगितलं की हे 3 रस्ते आम्ही बंद करणार आहोत. 3 रस्ते आम्ही बंद करणार आहोत. बरं, त्याचं कारण काय आहे त्यांनी काय दिलेलं नाही आणि सांगितलं की कुणाचा आम्ही सप्टेंबरच्या या मासिक सभेमध्ये महासभेमध्ये हा विषय येणार आहे. ज्या लोकांना मतं नोंदवायची आहेत त्यांनी मतं नोंदवा. मला पहिल्यांदा विचारायचं आहे, त्या सोसायटीमधल्या कुठल्या माणसांनी हे मागणी केली का किंवा त्या सोसायटीने मागणी केली का? बरं, मागणी करण्यापाठीमागचा उद्देश काय आहे आणि आयुक्तांचा हा रस्ता बंद करण्याचा पाठीमागचा उद्देश काय आहे? पहिल्यांदा तर 1992 साली त्या विनोद सर्वदे यांच्या घरापासून म्हणजे सम्राट अशोक चौकाच्या तिथून रस्ता निघायचा, तो डायरेक्ट आताचा जो डॉक्टर मस्के साहेबांचं जे हॉस्पिटल आहे तिथपर्यंत रस्ता होता आणि त्याच्या पुढे पण रस्ता होता. परंतु बेकायदेशीररित्या वॉल कंपाऊंड बांधून दलित लोक आमच्या इथं जायला नको याच्यासाठी त्यांनी वॉल कंपाऊंड बांधून आमचा जाण्या येण्या जाण्याचा मार्ग बंद करण्याचं कटकारस्थान या सोसायटीने केलं. आम्ही गप्प बसलो, आमचं काहीही म्हणणं नव्हतं, आम्ही गप्प बसलो. परंतु आता जे 3 रस्ते आहेत ते 3 रस्त्यामध्ये 14 बंगलो, 3 मोकळ्या जागा, 1 अपार्टमेंट आणि 2 दवाखाने आणि बाकीचे 2 बंगले मेन रोडला टच आहेत. म्हणजे त्या 14 बंगलोमध्ये राहणारे लोक किती आहेत? 50. एका शाळेची पाठभिंत सुद्धा आहे. त्या शाळेमध्ये आमच्या सगळ्या मुली मुलं, तिथून एक गेट आहे त्या शाळेला, तिथून जाते. पहिल्यांदा त्यांनी अगोदर सुद्धा झवेरी मैदानचा रस्ता बंद केले, श्राविका शाळेचा रस्ता बंद केले आणि आता हा 3रा जाण्या येण्याचा रस्ता बंद करत. रोज किमान हजारो लोक त्या रस्त्याचा उपयोग करत आहेत आणि लहान मुलं रस्ता सेफ्टी आहे म्हणून त्या रस्त्याने बरोबर जातात मार्केटला वगैरे. सम्राट चौकामध्ये वाहतूक इतकी आहे की विचार नका. एसटी बस सुद्धा सम्राट चौकातून जाते आणि मुलं, लहान लहान मुलं, महिला, विद्यार्थी यांना जाण्यासाठी सर्वात सोपस्कर आणि सेफ्टी रस्ता म्हणजे नीलकंठ सोसायटी मधला अंतर्गत रस्ता आहे. तो डीपी रस्ता आहे, डेव्हलपमेंट प्लॅन मधला रस्ता आहे. तो बंद करायचा महापालिकेला अधिकार नाही.
पण महानगरपालिकेच्या आयुक्तांनी तो आदेश ढकललेला आहे. बहुजन समाज पार्टी या विषयाला पुरजोर विरोध करत आहे. आम्ही येत्या सोमवारी आपल्या वस्तीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर आणि सम्राट चौकामधील काही कार्यकर्त्यांशी बोलणं झालंय. आम्ही एक मीटिंग घेऊन आयुक्तांना याबाबत सविस्तर निवेदन देणार आहोत. दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला की हा रस्ता इतका वर्दळीचा आहे, न्यू बुधारपेठचा. सगळ्या जयंत्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, गणपती, देवी, दुसरी गोष्ट अण्णाभाऊ साठेंची जयंती, रमाईची जयंती, धम्मचक्र प्रवर्तन, हा पॅक होणारा रस्ता आहे. आणि हा जो नीलकंठ सोसायटी मधला जो रस्ता आहे तो उपरस्ता म्हणून, पर्यायी रस्ता म्हणून लोक त्याचा वापर करतात. आणि आयुक्तांनी जाणून बुजून कुणाच्या तर सांगण्यावरून, कदाचित सत्ताधारी नगरसेवकाच्या सांगण्यावरून हे असं केलंय असं दिसतंय. आणि आमचं म्हणणं आहे, जर दलितांना रस्ता बंद करण्याचं कटकारस्थान करत असेल तर आयुक्त साहेब, आपल्या विरोधात अट्रॉसिटी आम्ही दाखल करण्यासाठी तुमच्यावर गुन्हा दाखल करणार आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, सोसायटी मधलं जर कोण मागणी केलं असेल, सोसायटीने जर मागणी केलेली नसेल तर तुम्हाला तो बंद करण्याचा काही एक अधिकार नाही. आणि सोसायटी मधलं जर कोण मागणी केला असेल तर त्यालाही आम्ही सामंजस्याने व्यवस्थितरित्या समजावून सांगण्याचा प्रयत्न करू. हे चुकीचं आहे म्हणून बघू. आता सोमवारी आम्ही निवेदन देणार आहोत आणि निवेदन झाल्यानंतर मात्र आमचे आंदोलनाची पुढची दिशा ठरेल. विशेष म्हणजे मागील 50 वर्षात या संस्थेला स्थानिक नागरिकांकडून कोणताही त्रास झालेला नाही. उलट दलित वस्तीतील अनेक मुलं मुली याच शाळेत शिक्षण घेत आहेत. असे असतानाही रस्ते आणि जमीन बळकावण्याचा हा प्रयत्न का, असा सवाल उपस्थित होत आहे. गेल्या 60-70 वर्षापासून राहत असणारा वहिवाटीचा रस्ता सोलापूर महानगरपालिका काही नगरसेवकाला हाताशी धरून हे सारडा दाम्पत्य व पलीकडे जव्हार डॉक्टर यांनी संगनमत करून या ठिकाणी मागासवर्गीय येणाऱ्या लोकांचा वहिवाटीचा रस्ता बंद करण्याचा सुरुवात केलेला आहे. कारण या ठिकाणी बरेच वर्षापासून आम्ही वहिवाट करत असतो. इथून कस्तुरबा मार्केट जायचा रस्ता आहे. असा असताना सुद्धा हे 10 ते 12 वर्षापूर्वी आलेले लोक हे या ठिकाणी सूडबुद्धीने व जाती दोषातून या ठिकाणी रस्ता बंद करण्याचा घाट घातलेला आहे. तरी सोलापूर महानगरपालिकेने या विषयावर आपण गंभीर्याने विचार करावा. भविष्यामध्ये आम्हाला सोलापूर महानगरपालिकेला कुठल्या प्रकारे अधिकार नसताना आता आलेलं झोपडपट्टी परंपरा पहिल्यापासूनची झोपडपट्टी आहे, तर हे आता आलेले लोक आहेत. तरी याकरता आपण आयुक्त साहेबांनी याकडे गांभीर्याने विचार करावा. आणि हे नोटीस म्हणताना झाडाला अडकवली म्हणजे कोणाला वाचायची होणी नोटीस. अशा पद्धतीने जाती दोषातून रस्ता बंद करण्याचा घाट घातलेला आहे. तर मी सोलापूर महानगर आयुक्तांना मी विनंती करतो की यापुढे आपण त्या अशा जातीवादी लोकांचा काय मनावर घेऊन ये, एवढंच बोलतो मी. नाही ऐकले तर आम्हाला महापालिकेला कोर्टामध्ये वरावं लागेल, जेणेकरून सोलापूर महानगरपालिकेचा अनुमोदन तर त्या काही लोकांचा ऐकून ठराव करत असतील तर आम्हाला न विलाजानं महापालिकेला सुद्धा कायदेशीर मार्गाने महापालिका प्रशासनावर गुन्हे दाखल करतील. आणि सारडा दाम्पत्य पलीकडल्या जव्हार आहेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करण्यात येईल. याची आपण नोंद आपल्या प्रसार माध्यमातून आपण त्यांना कळवावं. स्थानिक सूत्रांनी उपस्थित केलेला सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे संस्थेने दलित वस्तीतून जाणारे रस्ते बंद करताना आणि सीमेवर भिंत उभारताना महापालिकेची कोणती परवानगी घेतली होती याची सखोल चौकशी आयुक्तांनी करावी, अशी मागणी होत आहे. प्रभाग क्रमांक 4च्या नगरसेविका वंदना गायकवाड यांनी या प्रस्तावाला तीव्र विरोध करणार असल्याची भूमिका जाहीर केली आहे. हो, श्राविकाच्या इथे 3 रस्ते बंद करण्याची हरकत आयुक्तांनी लावलेली आहे. याच्यावरती मी हरकत घेणार आहे. कारण येथील जे सामान्य लोक स्लम एरियातले म्हणजेच दलित वस्तीतल्या लोकांची वहिवाट आहे ते, आणि जवळजवळ पूर्वीपासूनच येथे तो रस्ता चालू केलेला आहे आणि तो असाच आदांतरी बंद करता येत नाही. त्यासाठी मी हरकत घेणार आहे. शिवाय पार्टी मीटिंगमध्ये जरी हा प्रस्ताव ठेवला तर त्याच्यावरती मी हरकत घेणार आहे. आणि अशा कुठल्याही गोष्टीचा आयुक्तांनी आदेश देऊ नये की त्याच्यावरती लगेच डायरेक्ट अंमलबजावणी होईल. कारण हा प्रत्येक गोष्टीचा विचार करून आयुक्तांनी कुठलीही कारवाई करावी, यावरती मी हरकत घेणार आहे. दलित वस्तीच्या हक्काच्या वहिवाटीच्या रस्त्यावर पुन्हा गदा का? 5 एकर सरकारी जमीन आणि 5 रस्ते बळकावण्याचा डाव कोणाच्या आशीर्वादाने? 9 फुटी अनधिकृत भिंतीला परवानगी कुणी दिली? 10,000 नागरिकांच्या वस्तीला वेठीस धरून एका संस्थेचा विस्तार होणार का?
ऑगस्टमधील सर्वसाधारण सभेत या प्रस्तावावर काय निर्णय होतो याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. मात्र तोपर्यंत बगले वस्तीतील दलित बांधवांनी आपली एकजूट दाखवत लेखी हरकत नोंदवण्याची तयारी सुरू केली आहे. दलित वस्तीतून निघणारा रस्ता आता पालिका प्रशासन बंद करणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.